साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. हर्षवर्धन सपकाळ. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करण्याचीही सपकाळांची मागणी. राज्याच्या विविध भागातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र आता महिला मुलींसाठी सुरक्षित राहिला नाही हे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची टवाळखोरांनी छेड काढली. त्यांच्या सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केली. आरोपींना अटक होत नाही म्हणून खडसे यांना पोलीस स्टेशनला जाऊन ठिय्या द्यावा लागतो, हे महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे निदर्शक आहे. राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांमुळे राज्याची मान शरमेने खाली गेली असून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांनी तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. तसेच राज्याला सक्षम पोलीस महासंचालक आणि पूर्ण वेळ गृहमंत्र्यांची आवश्यकता आहे. त्याशिवाय राज्यातील गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचार नियंत्रणात येऊ शकणार नाहीत. त्यामुळे रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करावी आणि फडणवीसांनी राजीनामा देऊन राज्याला सक्षम व पूर्ण वेळ गृहमंत्री द्यावा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. निश्चित हा प्रश्न फार गंभीर आहे आणि हा प्रश्न गेल्या 15 दिवसापासून आम्ही सरकारला विचारत आहोत. आणि विचारत असताना राज्य कारभार घाशीराम कोतवाल चालवत आहे का, हाही प्रश्न विचारत आहोत. घाशीराम कोतवाल जेव्हा राज्यावर होता तेव्हा अशाच सगळ्या घटना घडत होत्या आणि आज त्याचा पुनश्च प्रत्यय दुर्दैवाने हा महाराष्ट्राच्या जनतेला आला. गृहमंत्रीचा पदभार हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. अपयशी गृहमंत्री म्हणावे लागेल. निश्चित अपयशी गृहमंत्री तर आहेच आहे आणि असंवेदनशीलतेच्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही त्यांचा हा प्रवास बघता त्यांनी पूर्ण वेळ गृहमंत्री म्हणून एक वेगळा मंत्री नेमावा आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती दुरुस्त करावी. जेव्हा विचारांनी काही पक्ष काम करतात आणि विचारांच्या माध्यमातून सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडून एक अपेक्षा असते. मात्र सध्याचं महाराष्ट्रातील जे सरकार आहे सत्तेकरता आलेलं, स्थापित झालेली ही युती आहे आणि केवळ सत्ता हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आलेली आहे. यापूर्वी विचारांसाठी सत्ता एकत्रित आलेल्या आहे, काही मतभेद झाले, कुठे वैचारिक झाला, त्यातून पक्ष फुटलेले आपण ऐकलेले आहेत. मात्र विकास कामं, आम्हाला जनतेची कामं करायची आहे, सत्ता हवी. जनतेच्या कामाचा मुलामा त्यांनी दिला. मात्र सत्तेसाठी एकत्रित आलेली सर्व मंडळी आहे आणि ही गँग ऑफ सत्ता आहे. आणि आता हा जो खेळ आहे हा हे सरकार सत्तेवर असेपर्यंत हा बघावा लागणार आहे. कधी राष्ट्रवादी नाराज तर कधी शिंदे सेना नाराज.